दिनांक 13 जुलै 2025 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2025 या दरम्यान मीन राशीमध्ये शनिग्रह वक्री होत आहे। या वक्री शनिग्रहाचे मीन या साडेस्थिती असलेल्या राशीला कशा प्रकारची फले मिळतील याचा आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अर्थात या शनिग्रहाच्या अशुभ परिणामांची तीव्रता कमी होण्यासाठी व शुभफलाची वृद्धी होण्यासाठी काही उपायही आपण या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। अर्थात पूर्ण कल्पना येण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी उद्धव धस, ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। आज आपण मीन या साडेसाती असलेल्या राशीला दिनांक 13 जुलै 2025 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत मीन राशीत असलेला वक्री शनिग्रह कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी आपण या वक्री शनिग्रहाचे स्वरूप कशा प्रकारचे असते याचा आढावा घेऊया। प्रत्येक वर्षी शनिग्रह 4 ते 5 महिने वक्री होत असतो। अर्थात ग्रह ज्यावेळी वक्री होत असतो त्यावेळी तो सूर्यापासून दूर अंतरावर जात असल्यामुळे तो प्रकर्षाने शुभ व अशुभ फले देत असतो। अर्थात ग्रह वक्री झाल्यानंतर तो आपली फले तीव्रतेने देत असतो, शुभाशुभ फले तीव्रतेने देत असतो। तो सूर्यापासून दूर अंतरावर असतो व पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे तो शुभाशुभ फले तीव्रतेने देत असतो। त्यामुळे या वक्री ग्रहाचे विशेष महत्त्व असते। अर्थात पाप ग्रह जेव्हा वक्री होतात, अर्थात शनी, मंगळ, राहू केतू हे छायाबिंदू असल्यामुळे ते सतत वक्र गतीनेच भ्रमण करत असतात। परंतु इतर पापग्रह अर्थात शनी, मंगळ हे ज्यावेळी वक्री असतात त्यावेळी जास्तीत जास्त गोचरीने अशुभ फले देत असतात व शुभ फले कमी प्रमाणात देत असतात। अर्थात ते शुभ व अशुभ फले तीव्रतेने देत असतात, परंतु जास्तीत जास्त अशुभ फले देण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते। शनिग्रह दिनांक 13 जुलै 2025 मीन राशीमध्ये वक्री होत आहे। अर्थात हा वक्री होत असलेला शनिग्रह मीन राशीला कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेऊया। मीन राशीमध्येच हा शनिग्रह वक्री होत असल्यामुळे मीन राशी व्यक्तींना हा वक्री शनिग्रह मीन राशी व्यक्तींची निराशा वाढवण्याची शक्यता राहणार आहे। तसेच मीन राशी व्यक्तींचा आळस वाढवणारा सुद्धा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। मीन राशी व्यक्तींचे कष्ट वाढवणारा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच मीन राशी व्यक्तींच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करणारा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। मीन राशी व्यक्तींना या दरम्यान वातविकार होण्याची शक्यता राहणार आहे। पूर्वी झालेले विकार, रोग परत निर्माण होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। त्याचप्रमाणे मीन राशीमध्येच हा शनिग्रह वक्री होत असल्यामुळे मीन राशी व्यक्तींच्या मनावर ताण निर्माण करणारा अर्थात मानसिक ताण निर्माण करणारा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। या वक्री शनिग्रहाची दृष्टी मीन राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानावर अर्थात पराक्रम स्थानावर असल्यामुळे मीन राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणारा सुद्धा हा वक्री शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच मीन राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानावर हा शनिग्रह दृष्टी होत असल्यामुळे मीन राशी व्यक्तींना भावंडाशी मतभेद निर्माण करणारा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच मित्रवर्गाबरोबर मतभेद निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे। तसेच हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींना आपल्या पराक्रमाने संघर्षाने यश निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे। तसेच हा वक्री शनिग्रह मीन राशी व्यक्तींना पूर्वी एखादे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे। अर्थात पूर्वी एखादे अर्धवट राहिलेले कार्य या दरम्यान मीन राशी व्यक्तींच्या पुन्हा समोर येऊ शकते व ते काम पूर्ण होण्यासाठी हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींना मदत करू शकतो। अर्थात पूर्वी एखादा राहिलेला अर्धवट व्यवहार पूर्ण होण्यासाठी हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींना मदत करू शकतो। तसेच हा वक्री शनिग्रह मीन राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानावर अर्थात विवाह स्थानावर दृष्टी ठेवत असल्यामुळे या दरम्यान मीन राशी व्यक्तींनी आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावेत। तसेच हा सप्तम स्थानावर वक्री शनिग्रह दृष्टी ठेवत असल्यामुळे मीन राशी व्यक्तींनी आपल्या व्यवसायातील भागीदाराशी मतभेद निर्माण करणारा सुद्धा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये थोड्या प्रमाणात मंदी निर्माण करणारा सुद्धा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींच्या दशम स्थानावर दृष्टी ठेवत असल्यामुळे अर्थात कर्मस्थानावर दृष्टी ठेवत असल्यामुळे मीन राशी व्यक्तींनी आपल्या कष्टांमध्ये या दरम्यान वाढ करावी अर्थात कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी निर्माण करणारा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। हा दशम स्थानातील दृष्टी ठेवत असलेला शनिग्रह मीन राशी व्यक्तींना कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा सुद्धा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। त्याचप्रमाणे हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींना
व्यवसायामध्ये वृद्धी निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे। परंतु हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींना व्यवसायामध्ये कष्ट वाढवणारा राहणार आहे। अर्थात मीन राशी व्यक्तींनी व्यवसायामध्ये परिश्रम वाढवणे या दरम्यान आवश्यक आहे। या दरम्यान मीन राशी व्यक्तींनी आपल्या कामाचा आवक वाढवावा। अर्थात हा शनिग्रह न्याय करत असल्यामुळे मीन राशी व्यक्तींनी आपले कर्म या दरम्यान चांगले ठेवावे। अर्थात मीन राशी व्यक्तींनी या दरम्यान सात्विक आहार घ्यावा। तसेच मीन राशी व्यक्तींचा लाभेश व व्ययेश शनिग्रह लग्नस्थानात अर्थात मीन राशीत असल्यामुळे मीन राशी व्यक्तींना मोठे लाभ निर्माण करणारा सुद्धा हा वक्री शनिग्रह राहणार आहे। परंतु या दरम्यान मीन राशी व्यक्तींनी आपले कष्ट वाढवावेत। तसेच या दरम्यान मीन राशी व्यक्तींनी आपले कर्म सुधारावे। अर्थात मीन राशी व्यक्तींनी या दरम्यान निष्कपटपणे कर्म करावे। अर्थात पूर्वीच्या एखाद्या अर्धवट राहिलेल्या कामामध्ये यश निर्माण करणारे सुद्धा हे वक्री शनिग्रहाचे भ्रमण मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच मीन राशी व्यक्तींना हा लाभेश वक्री शनिग्रह लग्नस्थानामध्ये आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणारा राहणार आहे। मीन राशी व्यक्तींना वादविकार निर्माण करणारा हा वक्री शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। अगोदर एखादा निर्माण झालेला आजार, अगोदर एखादा निर्माण झालेला रोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। हे शनिग्रह मीन राशी व्यक्तींच्या लग्नस्थानामध्ये वक्री होत असल्यामुळे मीन राशी व्यक्तींना प्रवास वाढवणारा सुद्धा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। प्रवासामध्ये दगदग वाढवणारा सुद्धा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच विदेश भ्रमणासाठी अनुकूल फले देणारा सुद्धा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। परंतु प्रवासामध्ये खर्च वाढवणारा, प्रवासामध्ये दगदग वाढवणारा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। अर्थात विनाकारण प्रवास निर्माण करणारा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। अर्थात प्रवासातून नुकसान निर्माण करणारा सुद्धा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। मीन राशी व्यक्तींना आध्यात्मिक प्रगतीसाठी हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे। हा लाभेश शनिग्रह लग्नस्थानातील वक्री शनिग्रह मीन राशी व्यक्तींना मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे। परंतु मीन राशी व्यक्तींनी या दरम्यान आपले कष्ट वाढवावे, अर्थात परिश्रम वाढवावे। तसेच मीन राशी व्यक्तींचा खर्च वाढवणारा, अचानक एखादा खर्च निर्माण करणारा सुद्धा हा वक्री शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच अचानक एखादे संकट निर्माण करणारा सुद्धा हा वक्री शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। परंतु दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर या शनिग्रहाचे शुभ परिणाम मीन राशी व्यक्तींना जाणवतील। अर्थात दिनांक 18 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत गुरुग्रह मीन राशीचा राशी स्वामी गुरुग्रह मीन राशी व्यक्तींच्या पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हा पंचम स्थानातील गुरुग्रह मीन राशी व्यक्तींना भाग्याची साथ निर्माण करणारा राहणार आहे। हा पंचम स्थानातील गुरुग्रह मीन राशी व्यक्तींच्या लाभस्थानावर तसेच मीन राशीवर दृष्टी ठेवत असल्यामुळे मीन राशी व्यक्तींना या दरम्यान संघर्षाने विजय निर्माण करणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच मोठे आर्थिक लाभ निर्माण होण्याची शक्यता सुद्धा मीन राशी व्यक्तींना दिनांक 18 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत राहणार आहे। दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर मात्र हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींना शुभ फली देणारा राहणार आहे। दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर या शनिग्रहाचे शुभ परिणाम मीन राशी व्यक्तींना जाणवतील। भाग्याची साथ निर्माण करणारा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींना दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर राहणार आहे। तसेच मीन राशी व्यक्तींना शिक्षणामध्ये प्रगती साधणारा सुद्धा हा शनिग्रह दिनांक 18 ऑक्टोबर ते दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत राहणार आहे। संतान प्राप्तीसाठी शुभ फली देणारा हा शनिग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक 18 ऑक्टोबर ते दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत राहणार आहे। अर्थात दिनांक 13 जुलै 2025 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा शनिग्रह वक्री असताना मीन राशी व्यक्तींना दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर या शनिग्रहाचे शुभ परिणाम जाणवतील। परंतु दिनांक 13 जुलै 2025 ते दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत मात्र या शनिग्रहाचे अशुभ परिणाम मीन राशी व्यक्तींना जास्त जाणवण्याची शक्यता राहणार आहे। अर्थात या शनिग्रहाचे शुभ परिणाम वाढण्यासाठी व अशुभ फलाची तीव्रता कमी होण्यासाठी मीन राशी व्यक्तींनी या दरम्यान महादेवाची उपासना करावी। प्रत्येक सोमवारी व शनिवारी प्रातःकाली व सायंकाली महादेवाचा जलाभिषेक या दरम्यान मीन राशी व्यक्तींनी करावा। तसेच कालभैरव स्तोत्र रोज पठण करावे या दरम्यान मीन राशी व्यक्तींनी कालभैरवाची उपासना या दरम्यान मीन राशी व्यक्तींनी करावी। तसेच हनुमानाची मारुतीची उपासना या दरम्यान मीन राशी व्यक्तींनी दररोज करावी। मारुती स्तोत्र रोज पठण करावे। तसेच हनुमान चालीसा रोज पठण करावी। तसेच या दरम्यान मीन राशी व्यक्तींनी शनी स्तोत्र रोज पठण करावे। तसेच या शनिग्रहाच्या अशुभ फलाची तीव्रता कमी होण्यासाठी व शुभ फलाची वृद्धी होण्यासाठी मीन राशी व्यक्तींनी या दरम्यान गरजू व्यक्तींची सेवा करावी। अर्थात वृद्ध व्यक्तींची सेवा करावी। तसेच आजारी व्यक्तींची सेवा करावी। तसेच या दरम्यान मीन राशी व्यक्तींनी गरजू व्यक्तींना दान करावे। अर्थात
काळ्या वस्त्राचे दान करावे, काळी घोंगडी दान करावी, तसेच मीन राशी व्यक्तींनी शनिरत्न नीलम या दरम्यान दान करावे, आपल्या आई वडिलांची सेवा करावी. हे उपाय केल्यास मीन राशी व्यक्तींना या शनिग्रहाच्या अशुभ फलाची तीव्रता कमी होईल व शुभ फलाची वृद्धी होईल. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयीचे मार्गदर्शन हवे असल्यास, तसेच आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.